पावसामुळे भिवंडीतील भात उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाले। कापून ठेवलेलं भात पाण्यावर तरंगलंय। शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान ओढावलंय। शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही। नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झाले। भिवंडीमध्ये भात कापणी सुरू आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी। पाहूयात। आपल्या समोर काही शेतकरी आहेत, जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल? काल ढगफुटीचा पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात शेताचं नुकसान झालं, काय सांगाल? मोठ्या प्रमाणाचं नुकसान असं झालं का आम्ही इतकं मेहनत करून शेतकऱ्याच्या हाती अगदी काही लागलेलं नाही, कापून पडलेलं आहे, ते पूर्ण पाण्याने भिजून गेलेलं आहे। पंचनामे झाले तरी पण आम्हाला 1 रुपया नाही आणि पुन्हा पंचनामे आमचे करण्यात यावे। पूर्ण आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे। नक्कीच पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे। दादा, काय सांगाल? पंचनामा झाले होते त्याच्याबरोबर दिवाळी अगोदर आणि आता सुद्धा पावसाची ढगफुटीने मोठं नुकसान झालं, काय सांगाल? नुकसान असं झालंय काय, समोर तुम्हाला दिसतंय की बाबा आम्हाला याच्यातलं काही मिळणार नाही आणि सरकार मायबापनी येऊन पंचनामे करून मागचं अद्याप काय दिलेलंच नाही। आता पण पुन्हा पंचनामे करावे। पहिलं भात रोगाने जळालं, त्याच्यात पण फवारणी करून थोडंफार आम्ही वाचवलेलं, ते आता निसर्गाच्या कोपामुळं सगळी वाट लागलेली आहे। तर मायबाप सरकारने येऊन आमचा जो पण नुकसान झालेलं आहे त्याचा आम्हाला मोबदला द्यावा। नक्की शिवाजी सर, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं, तुम्ही पाणी सोडलं शेतातून, काय सांगाल नेमकं? आपण बघितलंय की पूर्ण महाराष्ट्रात तसा पाऊस आहे। सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आज सगळीकडे जातात, मात्र ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री नेमका आहेत कुठे हा प्रश्न भेडसावतोय। कारण इथे जे काही कबूल केलं ते तर दिलेलंच नाही, मात्र स्वतः इथले आमदार किंवा इथले खासदार आणि इथले पालकमंत्री या ठाणे जिल्ह्याचे शेताच्या बांधावर आले नाही। अनेक ठिकाणचे पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक शेतावर जाऊन आले, मात्र इथले पालकमंत्री आणि आमदार खासदार एकही आतापर्यंत शेतकऱ्याच्या शेतावर आलेला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा संताप झालेला आहे। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।